तर जास्त वेगळ्या व्हिडिओ मारण्यासाठी जास्त जागा खूप कमी आहे, त्यामुळे आपल्या सर्व व्हिडिओ मारता आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मित्रांनो. व्हिडिओ पाहताय तुम्ही, आभार आहे तुमचा. व्हिडिओ पाहण्यापर्यंत आज आपण आलोय निसर्गरम्य असं वातावरण, डोळीवाडा धबधबा या ठिकाणी. तर पहा, खूप गर्दी आहे. इकडे खाली पण असे नैसर्गिक स्विमिंग पूल सारखे खड्डे आहे आणि तो मेन धबधबा आहे या ठिकाणी. मी पाहिजे आपले मित्र पोहत आहे, उड्या मारत आहे, मस्त मज्जा करू या व्हिडिओ मध्ये. पहा तुम्ही शेवटपर्यंत. तर पहा आपण पण आहे खाली, आणि खाली पण असे भरपूर असे कुंड आहे, मस्त पोहण्यासाठी जागा. तर पहा मित्र उडी मारून खाली जाते, परत खालून वरती येते, परत उडी मारते. तर पहा तुम्हाला दाखवतो. थांबार का तिकडून जातो मग मारा, 2 मिनिटं थांबा तिकडून जातो मारा, नाही तर मारा एकदा. तर पाहिजे गर्दी, लहान मुलं पण आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी पण जागा आहे, खूप गर्दी आहे. पाहतात तुम्हाला दाखवतो नाही बघा. पाऊस झाला नाही जास्त, त्याच्यामुळं पाणी लय कमी आहे. काय मजा आहे या ठिकाणी, काय नजारा आहे, खूप पाणी या ठिकाणी. ज्यांना पोहता येतं त्यांना एकदम मज्जा करण्यासाठी जागा. मारा रे मारा, कोणतरी उडी मारा. पहिल्यांदाच एक उडी मारतोय मी, मारली कस काय मग मज्जा, एकदम मज्जा येते. तर जास्त वेगळ्या व्हिडिओ मारण्यासाठी जास्त जागा खूप कमी आहे, त्यामुळे आपल्या सर्व व्हिडिओ मारता आहे. आणि आपण त्यांना थोडेसे तुमच्यापर्यंत व्हिडिओ काढेपर्यंत पहा तुम्ही आपला व्हिडिओ, एवढा व्हिडिओ धबधबा. पहा गर्दी किती, वातावरण एकदम मस्त. पाऊस काय आहे ना मित्रांनो, येईल पाऊस जास्त आला तर भारी असते मज्जा. तर पहा मित्र, इथे पाणी आलेलं आहे आणि मग सोडित आहे, तर जाम भारी दिसत राहतात जरा. पाणी अडवल्यानंतर ठिकाणी सोडलेलं आहे त्यांनी, नंतर पाणी थोडं वाढेल. एकदम निसर्गरम्य असं वातावरणात आनंद घेण्यासाठी, सुट्टीचा आनंद घेण्यासाठी भरपूर जण येत आहे. पहा या ठिकाणी नगर पासून फक्त 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेला धबधबा. किती गर्दी, आणि आप्पा तुमचा विषय लय हार्ड आहे, पण तुमचा मुलगा पाहिजे काय करतो. नाही आज आपण थोड्या लेट आलो, सध्या 4:30 वाजले तरी पण एवढी गर्दी आहे, आणि मस्त निसर्गाचा आनंद घेतला होता. खूप गर्दी आहे, काही खालीपर्यंत इकडे पण माणसं येतात. ते पहा मज्जा, पाणी आंघोळ करण्यासाठी. ते पहा आता पाण्याचा पाहू जवळ उडी मारून आलो आपण. मज्जा, जास्त मोठा पाऊस होतो, मोठा पूर येतो आणि ते एकदम भारी धबधबा तयार होतो. पण आता काय आहे, पाऊस नाही झाला जास्त, त्याच्यामुळं कमी आहे पाणी, तरी पण त्याच्यात पण मज्जा येऊ राहिली. तर पहा आता उडी मारून गेले, आले परत इकडून. आपल्याला सापडले ते पिठवानं, हे पण खात असं एवढे पण खात आहे.
मी पण खातोय. आम्ही आपला बाबा खाली पण दाखवतो मला. खाली अजून मस्त आहे स्विमिंग पूल सारखे असे गटार बनवलेले नैसर्गिक स्विमिंग पूल. ते पण पहा थोडेसे मित्र. दगड कस काय अडकला इथं, एवढा मोठा दगड इकडे कवा अडकलाय असं पडत का नाही काय माहिती. हे पण एक आजी बाहेर बाकी एवढ्या अडकला. पाहू आता आपण तिकडून जाऊन. तर पहा मित्र कसं काय पाणी आणि ते इकडून उड्या मारतात. काय मजा आहे उड्या मारायला. इकडे काय चालू इकडे आलं तर पाहणी जाम मजा येते. आयगडी वाडा धबधबा तिकडे उड्या मार. दडक चिल्ला येतो तुम्ही खालून ये ना. खूप छोटे असे गोळे. खाली पण चांगले कमी खोल, खाली पण चांगले कमी खोल आपल्याला. मजा एकदम मस्त तर पहा मित्र, इथं येत असतो आम्ही पहिला. हे आमचं नेहमीचं ठिकाण आहे, त्याच्यामुळं इथले खड्डे आणि कपारे वगैरे माहीत झाले आम्हाला, त्याच्यामुळे इथं आम्ही मज्जा करू राहिलो. तर तुम्ही पण तुमच्या जवळच्या काही अशा ठिकाणी निसर्गात आनंद घेण्यासाठी जाऊ शकता. पण ज्या ठिकाणी माहीत नाही त्या ठिकाणी तुम्ही अशा उड्या मारण्याचा प्रयत्न न करू. आधी त्याचा अंदाज घ्या किती खोल आहे, काही कपारे वगैरे असते, खाली गाळ पण असतो. नाहीतर मग असे काही बरेचसे माणसं उड्या मारल्यानंतर गाळात अडकून बसतात किंवा कपारे जाऊन डायरेक्ट गायबच होते, तर ते सापडत नाही लवकर. तरी कृपया काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या मित्रांची पण, आपल्या परिवाराची पण. आणि आपला व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला, आभारी. शेवटपर्यंत पहा. अजून बरंचसं काही पाहण्याजोगं आहे खाली पण दाखवतो तुम्हाला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक करा आवडल्यास. तर पाहिजे कशी उडी मारते वरून. खूप अशी छोटीशी बोळ आहे, पण तिथून आता कायमचं आमचं येणं जाणं आहे, त्याच्यामुळं मारत असतं असं उड्या. तर लाईक करा एक आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा मित्रांनो कशी पोर पोहत आहे, कशी मज्जा करत आहे. तर व्हिडिओ काढण्यासाठी असे बरेच टाईम लागतो, एडिट करण्यासाठी आपल्याला तेवढा टाईम नाही. आपण फक्त मज्जा करायला येत असतो, पण एक आठवण म्हणून राहावी तीच आपण मज्जा केली होती. आनंदाचे दिवस नेहमी आपल्या आठवणीत राहाव्या, त्याच्यामुळं मग यूट्यूबवर टाकीत असतो आपण. आणि बाकीच्यांना पण असं काही आनंदाचे क्षण उपगमण्यासाठी, अशी मज्जा घेण्यासाठी आपण सांगत असतो. तर काळजी घेऊन अशी मजा घेऊ शकतो आपण. तर खूप टाईम लागतो एडिट, त्याच्यामुळं आपण एवढं काही करीत नाही. तरी आपल्या माईकची चार्जिंग संपली होती, त्याच्यामुळं हा शेवटचा आवाज रेकॉर्डिंग करून देऊ राहिलो आहे.
तर पहा खाली किती मस्त पाणी आहे, दाखवतो तुम्हाला शेवटपर्यंत. तर बरेच दिवस झाले या ठिकाणी पाऊसच नाही झाला, त्याच्यामुळं खूप कमी असं पाणी. तरी पण सुट्टी असल्यामुळं बरेचसे लोक येते इथं पाण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, मजा घेण्यासाठी. तर अशा वातावरणात फिरल्यामुळं मन एकदम असं प्रसन्न होतं, फ्रेश वाटतं, एकदम ताजेतवानं, टेन्शन दूर होतं. तर तुम्ही पण असं फिरायला जाऊ शकता आणि मजा करू शकता. तरी पण आपल्या व्हिडिओला पहिला लाईक केलं, आभारी आहे तुमचं खूप खूप. आणि काही आपण नवीन असल्यामुळे अजून आपले एवढे सबस्क्रायबर वाढत नाही, व्हिडिओ आपले काही एवढे खास नाहीत सध्या, पण तरी पण आपण प्रयत्न करू चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि तेवढंच आपलं मला व्हिडिओ बनवण्यासाठी सबस्क्रायबर वाढले तर भारी वाटतं, लाईक आले, जास्त लोकांनी पाहिलं तर खूप भारी वाटतं. तर पाहिलं काय आहे, हे असते आम्हाला हे खाल्याला भारी लागते, आंबट असे. तर आभारी आहे तुमचं खूप खूप, थँक्यू सो मच. तर पहा